नमस्कार मित्रांनो, मी विजय डावंगे. शब्दचिंतन. आजचा विषय आहे ध्येय. मित्रांनो, परमपिता परमात्म्यानं आपल्याला हा अमूल्य मानव जन्म दिलेला आहे आणि या मानव जन्मामध्ये आपल्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळी एक बुद्धिमत्ता दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धिमत्तेच्या आधारावर आपण विचार करण्याची आपल्याला शक्ती दिलेली आहे आणि हे विचार आपल्याला एक सुनिश्चित ध्येय ठरवण्याची एक प्रेरणा देत असते. मित्रांनो, आपण एक ध्येय ठरवतो तेव्हा त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत असताना आपल्याला ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला सकारात्मक विचार महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर आपल्याला आपल्यासोबत असणारे सुसंगत सहकारी महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मेहनत करण्याची तयारी असली पाहिजेत आणि प्रामाणिकपणा आपल्या ध्येय गाठण्यासाठी आपल्या अंगी प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि हे या मार्गाने आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागते आणि हे मार्गक्रमण करत असताना आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या लोकांपासून सदैव सातत्याने दूर राहावं लागते. वाईट गोष्टीपासून आपण दुर्लक्ष करून आपण आपल्या ध्येयापर्यंत गाठावं लागते आणि हे एक सुनिश्चित ध्येय आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा करून देते. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आपण एकदा दृढ निश्चय केला तर आपण त्या दिशेनं आपण सातत्याने मार्गक्रमण करत असतो. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपल्याला ध्येय गाठण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रेरणा देत असतात, त्या पद्धतीनं आपण त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्याचं ध्येय हे त्यांच्या राजमाता जिजाऊसाहेब आणि शहाजीराजे भोसले यांनी आदिलशाही, मोगलशाही आणि निजामशाहीच्या या अत्याचाराविरुद्ध जेव्हा स्वराज्याचं स्वप्न बघितलं, तेच स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं आणि बालवयातच सर्व सवंगडी जमा करून आपल्या अगळपगळ 18 जाती एकत्र आणून महादेवाच्या चरणी आपल्या दृढ निश्चय करून आपल्या स्वराज्याचा संकल्प केला. मित्रांनो, नुसता संकल्प करून ते थांबले नाहीत, तर त्यासाठी जिद्दीनं त्या आपल्या मावळ्यांच्या अविरतपणे त्या स्वराज्यासाठी पूर्ण येणाऱ्या संकटावर मात देऊन आपल्या ध्येयाप्रती विचलित न होता सातत्याने त्या स्वराज्याचे मावळे गोळा करून सर्व जिद्द चिकाटी आत्मविश्वासाने एक वज्रमूठ तयार केली आणि याच वज्रमुठीनं जे निश्चय केला होता त्याचे फळ म्हणजे आपले हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मित्रांनो, यासाठी सदैव आपल्या ध्येयापासून विचलित न होता त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करणं अत्यंत गरजेचं असते. त्याच पद्धतीनं जेव्हा महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला तेव्हा त्या दरम्यान इंग्रजांनी जेव्हा मिठावर कर लादण्यात आला, त्या कराच्या विरुद्ध महात्मा गांधी यांनी दांडीचा सत्याग्रह उभा केला. साबरमती ते दांडी ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट त्यांनी जेव्हा दृढ निश्चय केला, ध्येय ठरवलं की आपल्याला त्या दांडीचा सत्याग्रह करायचा आहे, तेव्हा जगभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांच्यावर करण्यात आलं की या वयात महात्मा गांधी हा पायी यात्रा कशी पूर्ण करतील. परंतु दृढ निश्चय केल्याने महात्मा गांधी विचलित न होता कणखरपणे आपला दांडीपर्यंत साबरमतीपासून यात्रा करून तिथं मीठ उचलून तो सत्याग्रह पूर्ण केला आणि याचमुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. मित्रांनो, आपण जीवनात आपल्या ध्येयापासून कधीच विचलित व्हायला नाही पाहिजे आणि सातत्याने प्रामाणिकपणे आपण जर प्रयत्न केले तर आपल्याला निश्चित यश मिळते. आमचे मित्र प्रमोद बोत्राजी चार्टर्ड अकाउंटंट आम्हाला नेहमी सांगायचे कि तुम्हारे कुछ सपने हो और उस सपने पूरा करने की तुम्हारे अंदर जुनून हो और मेहनत करने की लगन हो तो मंजिले तुम्हारे कदम चुमेगी. मित्रांनो, असंच आपल्या जीवनामध्ये आपण जे ध्येय ठरवलेलं असते ते ध्येय आपल्याला सतत
यशाची शिखरं गाठण्यासाठी सदैव प्रेरित करत असते आणि आपण अशा पद्धतीनं आपल्या जीवनाला एक सकारात्मक दिशा देतो आणि यशस्वीच्या शिखरावर गाठतो. धन्यवाद.